आज बनवणार आहे पोह्याचा चिवडा। हे पातळ पोहे आहेत, त्यासाठी मी घेतले शेंगदाणे, फुटाणे, कढीपत्ता, मिरची कट करून घेतली आणि लसूण। याला थोडंसं कट करून घेते, ह्याला पण असे मोठं मोठं। असं मी मोठं मोठं कट करून घेतलं याला। आता पातेलं ठेवले मी गरम करायला, मोठ्या साईजचं माझ्याकडे हेच आहे। आता त्याच्यामध्ये तेल टाकूया आपण। आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकूया। आता अगोदर आपण मिरची टाकून घेणार आहे, कारण मिरची लवकर हे होत नाही ना। मिरची आपल्याला जास्त फ्राय करावी लागेल, नाहीतर चिवडा मऊ पडतो। त्यासाठी अगोदर मिरची टाकली, जास्तच फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित ह्याला। हे पहा, आता लसूण टाकूया आपण। कढीपत्ता मिक्स करून टाकूया। हे पहा, आता आपली व्यवस्थित फ्राय झाली मिरची। आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया। ह्याला 2 ते 3 मिनिटं थोडंसं हे करून घ्यायचं फ्राय। आता फुटाणे टाकूया, शेंगदाणे पण झालेत आपले बऱ्यापैकी फ्राय। आता हे पण झालेत व्यवस्थित फ्राय। आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे, बाकी दुसरं काही नाही। आता हे पोहे त्याच्यातच भाजून घ्यायचे आपण। आता हे पोहे टाकून घेते मी। आता याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहे मी, वाटून घेतली साखर। आणि मीठ टाकूया, मग व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ह्याला छान व्यवस्थित भाजायचं आपण, कारण अगोदर आपण भाजून घेतलं नाही ना पोहे, त्याच्यामुळे ह्याला व्यवस्थित भाजत राहायचं, असं मिक्स पण होईल व्यवस्थित। एकदम सोपी रेसिपी आपली, 5 मिनिटांमध्ये होतो हा चिवडा। हा पहा, आता ह्याला मी व्यवस्थित भाजून घेतला अजून छानपैकी। हा आपला पोहे चिवडा रेडी। हा पहा आपला कुरकुरीत पोहे चिवडा रेडी।
एकदम मस्त होतो. एकदम झटपट आणि सोपी रेसिपी.